मित्रांनो नमस्कार. मी नौशाद अन्सारी तुमचा आपलाच. एवढं रात्री लाईव्ह आलो आहे. तर लाईव्ह याचं कारण असं आहे की राजकारणाबद्दल थोडंसं बोलायचं होतं. मी एक सामान्य घरातला मुलगा आहे. बरेच लोक मला ओळखतात लहानपणापासून. माझा जन्म बालाजीनगर येथील आहे आणि मी कित्येक वर्ष धनकोडीमध्ये पण मंडळाचा उपाध्यक्ष पण होतो. मी असंच काम करत करत शिक्षण घेत घेत आज इथपर्यंत आलो आहे. पण मला एक मनामध्ये हे होतं की नागरिकांची लोकांची मदत करावी असं लहानपणापासून होतं. पण मी खूप वर्ष थांबलो होतो. माझे वडील वारले, त्यानंतर बहिणीचं लग्न केलं, भावाचं लग्न झालं. आता थोडंफार आता नॉर्मल आहे. त्यामुळे मग मी विचार केला की बाबा मागच्या 6 वर्षापासनं मागच्या कोरोनामध्ये अरविंद केजरीवाल यांचे व्हिडिओ बघून त्यांनी ते जे जे दिल्लीमध्ये काम केलं त्यासाठी मी थोडंसं ते बघून इन्स्पायर झालो. कोरोनामध्ये कोणालाही काहीच कामं नव्हती, तर इन्स्पायर झालो. मग कोरोना संपल्यानंतर पार्टीला थोडं जॉईन केल्यानंतर शिकलो कसं काय काय काय. तर आता पार्टीमध्ये असताना इंडिया अलायन्सला पण मदत केली. आमदारकीला अमानी पाटील लढली नाही आणि माझंही डोक्यात काय असं निवडणूक लढवायचं असं काय नव्हतं. पण लोकांची कामं करत गेलो. सिस्टम कसं चालतं ते बघितल्यानंतर मला अंदाज आला की आपण पण निवडणूक लढवावी, कारण की आपण नागरिकांची कामं करतो. तर ते कामं आपण आत्ता जे इलेक्शन होणार आहेत नगरपालिकाचे, महानगरपालिकाचे, तर त्यामुळे आपण नागरिकांचा आवाज बनला पाहिजे. त्यामुळं मग मी आणि बरेच नागरिक मिळून आम्ही हे ठरवलं. तर प्रोसेसनुसार मी पक्षाला AB फॉर्मसाठी विनंतीही केली होती. तर काही कारणास्तव मला काय त्या भानगडीत पडायचं नाही किंवा बोलायचं पण नाही आहे. का बोलायचं नाही, कारण की कुणाचं नाव घेऊन हे घेऊन काय त्याला काय मजा नाही. मी इथं नागरिकांची कामं करण्यासाठी आलो आहे. तर त्यामुळे मी नागरिकांची कामं 100% करायचा प्रयत्न आत्ताही करतोय, पुढेही करत राहणार. म्हणून मी कोणाचंही नाव घेणार नाही. त्यांना त्यांचं मुबारक असो. मला काही त्यांना मोठं करायचं नाही किंवा मला मोठं व्हायचं नाही आहे. मी आहे तसंच ठीक आहे. मी सामान्य माणूस आहे, सामान्यासारखं जगेल, सामान्य माणसाची कामं करत राहील. तर मी प्रभाग क्रमांक 39, आपलं बालाजीनगरचं काय पाठ प्रभाग क्रमांक 39मध्ये येतो. तुळजाभवानी मंदिरापासनं ते गोकुळ हॉटेलपर्यंत जातो, वरपर्यंत अप्परच्या इकडनं होऊन जातो. तर प्रभाग क्रमांक 39मधून मी नौशाद अन्सारी ओपनमधून निवडणूक अपक्ष लढवणार आहे. तर मी सर्वांना ही विनंती करतो, माझ्या मित्रांना, बांधवांना, जे जे मला ओळखतात लहानपणापासून, मी तिच्यासोबत राहिलो आहे, त्यांना मी नागरिकांचे बरीच कामं करायचा प्रयत्न केला आणि कामं झाली पण आहेत. तर त्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही माझ्यासोबत राहा. 100% निवडणुकीनंतरनंही, इलेक्शन झाल्यानंतरनंही, रिझल्ट काही लागो, मी तुमच्यासोबत नगरपालिकेची तुमची कुठलीही कामं असो ते 100% पुढंही करत राहणार. हा माझा शब्द आहे. आपण काय गाजावाजा करणार नाही. मी बरेच पॅम्पलेट आत्तापर्यंत वाटल्यानंतर मला जे रिस्पॉन्स भेटला नागरिकांकडनं, त्यांचे खूप छोटे छोटे काम आहेत दादा ताई. अक्षरशः म्हणजे एका गल्लीमध्ये गेलो असताना झाडाची छाटणी फक्त राहिली होती खूप वर्षापासून. ती फक्त छाटणी करायची होती. मग ते तिकडची गल्लीतली लोक म्हणले की तुम्ही ते छाटणी करा, आम्ही तुम्हाला 100% मतदान देऊ. मी म्हणलं मतदानाचं काही हरकत नाही म्हणलं ताई, पण ते छाटणी आपण करून घेऊ. आणि मी फक्त पालिकेला सांगितल्यानंतर सेकंड डेला गाडी आली आणि त्यांनी छाटणी करून दिली. चेंबरची गोष्टी आहेत किंवा रस्त्याची गोष्टी आहेत, हॉस्पिटलच्या आहेत. एका ठिकाणी गेलो होतो तर तिकडं हॉस्पिटलचं एवढे म्हणजे बेकार अवस्था आहे नगरपालिकेच्या हॉस्पिटलची. आता मी नाव घेत नाही त्याच्यावर. आता प्रचार करत असताना मी त्यांच्याशी बोलतो पण आहे, कारण की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बोलणं बरोबर नाही आहे.
तर हॉस्पिटल आपले चांगले झाले पाहिजे, हॉस्पिटल फ्री झाले पाहिजे. शाळा जी आहे, माझी स्वतःची बहीण ते जन्माला तर 1 वर्ष होऊन गेला, तर माझी स्वतःची बहीण एका शाळेमध्ये नगरपालिकेच्या आपल्या इथं शिकल्यानंतरनं 7वी नंतरनं मग ती परत पुन्हा कॉलेज जाऊन शिकली, त्यानंतर सिंहगडला शिकली. पण अजूनही ती शाळा पालिकेची आपल्या भागात ती तशीच आहे. तर जे माननीय लोक आहेत त्यांना हे सगळं डेव्हलप करायचं नाही आहे बिलकुल पण. तर का करायचं नाही हे तुम्ही त्यातनं समजून घ्या, का करायचं नाही. तुम्ही शिकलात तर त्यांना तुम्ही मतदान करणार कसं, ते तुम्हाला हुशार होऊन देणार नाही. म्हणून तुम्ही विसरू नका, तुम्ही मतदार राजा आहात. तर मतदार राजाने सगळ्या सेवकांकडनं काम करून घ्यायचं असतं. पण त्या लोकांनी आपल्याला अक्षरशः लाईनीत थांबवतात. काही ठिकाणी आपला अपमान होतो, काही ठिकाणी आपली कामं होत नाहीत, ते त्यांची फक्त घरं भरायची कामं करतात. म्हणून मी मतदार राजाला सांगतो की तुमचं एक मत खूप बदलाव आणू शकतो. रिझल्ट काही का होईना, तुम्ही माझ्यासोबत माझ्या पाठीशी राहा, माझ्यासोबत राहा. 100% तुमची आपण कामं पालिकेमार्फत करून घेणार आहोत. आणि मी सर्वांना ही शेवटची विनंती करतो, आपण आता रोज लाईव्ह करायचा प्रयत्न करत आहोत. तर आपण रोज भेटूयात आणि वॉर्डमध्ये पण भेटूयात, प्रभागात पण भेटूयात आणि हाच रुटीन आपण कंटिन्यू पुढेही चालू ठेवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.